हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण तयार करणार आहोत कोरियन पास्ता. ज्यासाठी लागणार आहे आपल्याला पास्ता, रेड चिली पावडर, मॅगी मसाला, सिसमे सीड्स, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, सोया सॉस, थोडेसे टोमॅटो केचप, थोडेसे कट केलेले लसण आणि थोडीशी कट केलेली कोथिंबीर. तर चला सुरुवात करूया कोरियन पास्ता तयार करण्यास. पास्ता बन गई क्या? अभी तो पानी भी नहीं उबला है। कब उबलेगा तेरा पानी? जब गैस चालू करूंगा। तो कर ना, तू पहले क्यों नहीं बोला? सगळ्यात पहिले आपण उकळत्या पाण्यामध्ये आपला पास्ता टाकणार आहोत बॉईल करण्यासाठी. आता आपण 15 ते 20 मिनिटं पास्ता बॉईल होऊ देणार आहोत. पास्ता बॉईल होईपर्यंत आपण आपले सगळे सॉसेस बाउल मध्ये काढून घेऊया. तर आपण आपला रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, सोया सॉस आणि टोमॅटो सॉस बाउल मध्ये काढून घेतलेला आहे. आपला पास्ता छान प्रकारे बॉईल झालेला दिसून येत आहे. तर आपण त्याला ड्रेन करून एका प्लेट मध्ये काढून घेऊया. आपला पास्ता आपण प्लेट मध्ये काढून घेतलाय. आपले तेल गरम झालेले आहे. आपण तेलामध्ये कट केलेले लसूण टाकणार आहोत. गरम झालेले तेल आपण बोल मध्ये टाकलेले आहे. आपण आता हे तेल मिक्स करून घेणार आहोत. आपण आपले तेल व सगळे सॉसेस मिक्स करून घेतलेले आहेत. आता आपण यामध्ये पास्ता टाकणार आहोत व पास्ता ही मिक्स करून घेणार आहोत. तर फायनली आपला कोरियन पास्ता रेडी आहे व्ह्यूअर्स. यामध्ये आपण थोडीशी कट केलेली कोथिंबीर टाकणार आहोत आणि ही कोथिंबीर मिक्स करून आपण याला एका प्लेट मध्ये सर्व करून घेऊ. तर फायनली आपला छान असा कोरियन पास्ता बनून रेडी आहे मित्रांनो. मला रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. वी विल सी यू इन अ नेक्स्ट व्हिडिओ.